हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण वेज मिक्स कटलेटची रेसिपी पाहणार आहोत। एअर फ्रायमध्ये हे कसे बनवायचे हे मी दाखवणार आहे आणि हे तुम्ही मॉर्निंगच्या नाश्त्यामध्ये किंवा इव्हनिंगच्या नाश्त्यामध्ये किंवा टिफिनमध्ये मुलांना देऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 2 मध्यम आकाराचे पोटॅटो बॉईल केलेले आहेत आणि त्याला मी छानपैकी असं मॅश करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये 2 मोठे कांदे बारीक कट करून टाकलेले आहेत। हे 1 वाटी पत्ता गोबी आहे, हिला पण मी छान असं बारीक ग्रेट करून घेतलेला आहे। हा कॉलीफ्लावर आहे, याला पण मी ग्रेट करून घेतलेला आहे, ही अर्धी वाटी आहे। फ्रेश कोरिएंडर लीव्स 1 वाटी। कॅरेट हे पण मी ग्रेट करून घेतलेला आहे, 1 कॅरेट आहे हे 1 वाटी। हे बीटरूट, याला पण मी ग्रेट करून घेतलेला आहे, हे 1 बीटरूट आहे। हे फ्रेश मटार आहेत, याला मी गरम पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटं ठेवलं होतं आणि हे छान असे सॉफ्ट झालेले आहेत आणि हे अर्धी वाटी आहेत। या ठिकाणी तुम्ही फ्रेश मटार किंवा फ्रोझन मटार पण वापरू शकता। हे अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 2 ग्रीन चिली फाईन चॉप केलेला आहे आणि जिंजर मी ग्रेट करून घेतलेला आहे। हे पालक 7 ते 8 पानं मी गरम पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटं ठेवले होते आणि त्यानंतर काढल्याच्या नंतर त्याला बारीक असं चॉप केलेलं आहे, हे पण टाकलेलं आहे मी। आता पावडर मसाले पाहू, यामध्ये काय काय लागतात ते। 1 चम्मच रेड चिली पावडर, स्वादानुसार नमक मी 1.5 चम्मच घेतलेला आहे। हे आमचूर पावडर 1 छोटी चम्मच। हे 1 चम्मच कोरिएंडर पावडर, 1 चम्मच चाट मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा अजवाइन। आता याची बाइंडिंग करण्यासाठी मी 6 ब्रेड स्लाइस घेतले आणि याला मिक्सरमधून मी फिरवून घेतलेला आहे आणि तेव्हा हे ब्रेड स्लाइस तयार झालेले आहेत। तुम्ही व्हाईट ब्रेड किंवा ब्राउन ब्रेड काही वापरू शकता, तुमच्या चॉईसनुसार। मी ब्राउन ब्रेड वापरलेला आहे। सगळे व्हेजिटेबल आणि ब्रेड क्रम्स टाकल्याच्या नंतर आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव केल्याच्या नंतर आता याचे आपल्याला कटलेट बनवायचे आहे। यामध्ये सगळ्या भाज्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे ह्या खूप हेल्दी स्नॅक्स आहे आणि या निमित्तानेच मुलं सगळ्या भाज्या खाल्ल्या जातील। त्यामुळे हे कटलेट तुम्ही जरूर बनवा आणि मुलांना द्या, ते पण त्यांना आवडतील आणि खूप हेल्दी स्नॅक्स आहे। आता मी पूर्ण व्यवस्थित असं छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता याचे आपल्याला छोटे छोटे असे कटलेट बनवून घ्यायचे आहेत, ते मी पुढे दाखवते। आणि हे मिक्स केल्याच्या नंतर तुम्ही पटकन याला बनवून घ्या, नाहीतर याला पाणी सुटतं। आता हे छान असे छोटे छोटे आपल्याला छोटासा असा पेढा घ्यायचा आहे आणि ते कटलेट बनवायचे आहेत, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। हे पहा, मी सर्व कटलेट तयार करून घेतलेले आहेत। आता हे मी एअर फ्रायमध्ये करणार आहे। जर तुमच्याकडे एअर फ्राय नसेल तर काही हरकत नाही, मी हे फ्राय पॅन किंवा तव्यावर कसे फ्राय करायचे हे पण व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेलं आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, न स्किप करता, म्हणजे तुम्हाला सर्व प्रोसिजर स्टेप बाय स्टेप कळेल।
त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. आणि आत्तापर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आता आपण पुढची रेसिपी पाहू. कटलेट तर आपण बनवून ठेवलेले आहेत. आता आपल्याला एअर फ्रायर प्रीहीट करायचं आहे. मी एअर फ्राय ऑन केलेला आहे आणि कबाबच्या मोडवर मी ठेवलेला आहे आणि मी 180 याचं टेम्परेचर ठेवलेलं आहे आणि 5 मिनटं मी याला प्रीहीट करून घेणार आहे. ठीक आहे. आणि आता हे 5 मिनटाच्या नंतर प्रीहीट झाल्यावर आता यामध्ये आपल्याला कबाब ठेवायचे कटलेट ठेवायचे आहेत. एअर फ्रायर प्रीहीट झालेला आहे. मी आता याचं भांडं बाहेर काढलेलं आहे. आता याला आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे या ट्रेला. ठीक आहे. ट्रेला आपण ऑइलनी छान असं ग्रीस करून घेऊया आणि त्यानंतर आपण जे तयार केलेले कटलेट आहेत ते आपल्याला सर्व ठेवून घ्यायचे आहेत. याचा ट्रे गरम आहे. तुम्ही व्यवस्थितपणे ठेवा कारण आपण प्रीहीट करून घेतलेला आहे. त्यामुळे कटलेट व्यवस्थित ठेवल्याच्या नंतर आता आपल्याला हे एअर फ्रायमध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि एअर फ्रायमध्येचा फायदा हे आहे की खूप कमी तेल लागतं आणि हेल्दी आहे कमी तेल खाल्ल्यामुळे. आणि हा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता. मी ही लिंक व्हिडिओचं कमेंट जे आहे ते मी इथं स्क्रीनवर दाखवलेलं आहे. माझी फ्रेंड आहे माधुरी पाटील, तिने मला रिक्वेस्ट केलं होतं की एअर फ्रायमध्ये इव्हनिंग स्नॅक्सची रेसिपी दाखव. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता मी सर्व कटलेट ट्रेमध्ये ठेवलेले आहेत आणि मी हे ट्रे पॅक केलेला आहे. आता आपल्याला याचं टेम्परेचर किती ठेवायचं ते सांगते मी ऑन केलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला 180 टेम्परेचरवरच 20 मिनटं ठेवायचं आहे. आणि ह्याचं जे मोड आहे ते कबाब मोड आहे. ठीक आहे. आणि हे आता आपल्याला 20 मिनटं ठेवायचे आहेत. आणि 20 मिनटं म्हणजे 20 मिनटाच्या नंतर समजा 10 मिनटं झाल्याच्या नंतर तुम्हाला एकदा ते काढून बाहेर ट्रे पाहायचा आहे आणि त्यामुळे कटलेट आपल्याला छान झालेत का नाही हे समजतं. आता मी काय केलेलं आहे, अर्धा टाईम झालेला आहे. आता मी ट्रे बाहेर काढलेला आहे आणि आता याला आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. जे कटलेट आहेत ते मी पलटून घेत आहे आणि पलटवल्याच्या नंतर पुन्हा आता आपल्याला याला ऑइल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे छान असे फ्राय झाले पाहिजे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात मी सर्व कटलेट असे पलटून घेत आहे. याचप्रमाणे तुम्हाला पण असे पलटून घ्यायचे आहेत. किती छान झालेत पहा बरं आणि किती हेल्दी आहेत. हे मुलांना किती छान हेल्दी आपण स्नॅक्स देणार आहोत आणि हे झालेले आहेत. आता यावर मी थोडंसं ब्रशनी ऑइल लावून घेता येते. बस थोडंसं असं ब्रश टॅप केलं तरी चालेल. आता मी पुन्हा ट्रे टाकलेला आहे आतमध्ये. आता पुन्हा आपल्याला टेम्परेचर सेट करायची गरज नाही. तुम्ही ट्रेमध्ये टाकल्याच्या नंतर ते ऑटोमॅटिक स्टार्ट होतं. आता एअर फ्राय नसेल तर तव्यावर हे कसे करायचे हे दाखवत आहे. मी डोसा तवा ठेवलेला आहे आणि त्यावर तेल टाकलेलं आहे आणि हे कटलेट त्यावर ठेवून घेत आहे. आणि ठेवल्याच्या नंतर इथे थोडंसं जास्त तेल लागतं, दुसरं काही नाही. एअर फ्रायमध्ये कमी तेल लागतं आणि या आपल्याला तव्यावर थोडं जास्त तेल लागतं. या प्रकारे सगळे कटलेट ठेवून द्या आणि याला छान असं शॅलो फ्राय करून घ्या. एकाच बाजूने आपले कटलेट झालेले आहेत. आता याला मी पलटून घेत आहे. पलटून दुसऱ्या बाजूने पण आपण याला त्याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत. आता आपण एअर फ्रायकडे जाऊया. एअर फ्राय झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. हे पहा छान आपले कटलेट्स तयार आहेत. पूर्णपणे छान असे क्रिस्पी, वरून क्रिस्पी आणि मध्ये एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते. कटलेट मी पूर्णपणे प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि याला मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते. तुम्ही हे इव्हनिंग स्नॅक्समध्ये किंवा मॉर्निंगच्या ब्रेकफास्टमध्ये बनवा किंवा मुलांच्या टिफिनमध्ये दिले तरीही चालेल. खूप हेल्दी असा नाश्ता आहे हा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, शिल्पास किचन पाहत रहा.
आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा की ही रेसिपी तुम्हाला आवडली का नाही. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.